सो हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आजच्या आपण व्लॉगमध्ये जातोय गोव्याला. दादा पहिलाच गेलाय गोव्याला. तर जिथं माझा साखरपुडा झाला त्या दुसऱ्या दिवशी दादा गोव्याला गेला. तर आता पण आज आपण जातोय गोव्याला. आपण आता ट्रेननी. तर आपण या व्लॉगमध्ये बघून गेला गाईज. आता आपण फायनली निघालोय. मम्मी पप्पा आहे. तर आता आपण पोहोचतोय दिवा स्टेशनला. तर आता इथून आपण जाणार आहे CSMC स्टेशनला. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार आहे. तिकडून कोकण कन्या एक्सप्रेस पकडणार आहे. तर तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बनून जावा गाईज. सो काय आता आपण पोहोचलो दिवा स्टेशनला. तर आपण आता तिकीट काउंटरला. एकाची तिकीट 220 आहे. आणि इथून ते विटी 15 रुपये तिकीट ना विटी जायला. हां, तर इथं जायला 15 रुपये तिकीट आहे. तर तुम्ही ऑनलाईन करू शकता. तर आम्ही तो ऑफलाईन काढतो आहे. सो काय आता आपण फायनली पोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इथे. तर आता आपण जातो आहे ट्रेन पकडायला कोकण कन्या एक्सप्रेस. तर तुम्ही तिकिटाची तुम्हाला प्राईस सांगितली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे वाईज. तुम्ही बघू शकता 4 इथे काय मस्त असं वाटतं एअरपोर्टला झालो आहे. आता आपण डायरेक्ट भेटत ट्रेनमध्ये जाऊन गाईस. रुको जरा सबर करो. तसं काय आता आपण फायनली उतरलो ट्रेनमधून. तर ही ट्रेन होती. तर स्टेशनचं नाव आहे करमाळी स्टेशन. तर इथे आहे ना स्टेशनचं नाव करमाळी. तर आता आपण जातो आपल्या मामाकडे. तर मामाकडे जातो, फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करतो. डायरेक्ट येऊन तुम्हाला भेटतो. कालाची दाखवल्या का नाही, कारण की काला ती जाम गर्दी आहे ट्रेनमध्ये. म्हणून डायरेक्ट तुम्हाला उतरला येईलच भेटलो मग. तर आता भेटूया आपण थोड्या वेळाने. तर स्टेशनच्या बाजूला नदी आहे. त्याचं नाव मांडवी नदी आहे. दादा भेटलाय दर्शनामाची स्कूटी आहे. तर आम्ही जातो दर्शनामाच्या घरी. आपण भेटूयात थोड्या वेळाने. सो गाईज आता फायनली पोचलेलं आहे मामाच्या घरी. तर हे बघ मामाच्या घरचा परिसर आहे. रात्री तर फुल फिट फाटणार आहे आमची. तर दादाचे अजून 2 मित्र आले आहेत. तर आता डायरेक्ट फ्रेश वगैरे होतो. तुम्हाला भेटतो. फायनली निघालोय फिरायला. पण 2 दिवसच राहायचं होतं फक्त. सो गाईज आता आम्ही इथे पोचलोय चर्चच्या इथे. अगस्टिन चर्च ओल्ड चर्च आहे. आणि तो आता बांधलाय चर्च. तर तुम्ही या भागामध्ये कसे जाऊ. आता आपण सध्या बीचवर पुढे गाईज बसमध्ये बसलोय. आता बसमध्ये बसून बीचवर तर डायरेक्ट. सो गाईज आता फायनली आपण पोहोचलेलो आहे. आपण कुठल्या पोचलो. आपण कुठल्या बीचला पोचलो. कलंगूट बीचला पोचलोय. मग कलंगूटच बोललो मी. मित्र आहे. तर बीचवर एन्जॉय करता करता तुम्हाला दाखवतो थोडंफार. डायरेक्ट तुम्हाला भेटतो. सो गाईज बीच आलो. आता बीचवर मजा वगैरे करतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो. बीचवर मजा वगैरे करता करता फोटोशूट चालू आहे यांचा. बीचवर मजा वगैरे करता डायरेक्ट तुम्हाला भेटतो. आलेलं आहे. तर आता मी जातो आहे घरी. थोडंफार खातो काहीतरी आणि मग जाऊया घरी. पोचलेलो आहे ओल्ड चर्चच्या इथे. तर तुम्ही इथे बघू शकतात काय मस्त वाटतो. फोटो काढू शकतात. चर्च आहे इथे पण. चर्च आहे इथे. एक फेस्ट असते 10 वर्षानंतर. एक रोज असते ती फेस्ट. ती 10 नंतर हे असतं. तर गाईज आता आपण जाऊया रूम वगैरेवर. तर तुम्ही येऊ शकता तिथे विजिट करू शकता ती प्लेस. आणि हे बघा इथे काय चालू आहे. तर प्लेस विजिट करू शकतात. डायरेक्ट तुम्हाला. तर हा बघा ओल्ड चर्च आहे. तर हा
बनवला आहे पोर्तुगीज लोकांनी. तर आणि हा न्यू चर्च आहे. हा न्यू चर्च आहे आणि डायरेक्ट फ्रेश वगैरे होतो आणि डायरेक्ट येऊन तुम्हाला भेटतो. कसे मला आजचा ब्लॉग आवडता लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मस्त आता जेवण वगैरे झाले, म्हणजे आलो तर फ्रेश वगैरे झालो, थोडंसं झोपलो, जेवलो वगैरे, नाश्ता वगैरे सगळं झाला, जेवलो वगैरे. आता डायरेक्ट झोपतो, डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटतो आणि आपण आहोत 2-3 दिवस गोव्यामध्ये. तर आतासाठी बाय बाय.